काही वरिष्ठ अधिकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये वचक निर्माण करतात. यामुळे कर्मचारी किंवा अधिकारी त्यांच्याकडे एखादी फाईल घेऊन जाण्यासाठी देखील कचरतात. काही अधिकारी कर्मचाऱ्यांना दुर्लक्षित मानतात. काही अधिकाऱ्यांना फक्त स्वतःचे हित महत्त्वाचे असते. शहराच्या हिताचे त्यांना काही घेणे देणे नसते. काही अधिकारी शहरातील मोजक्याच लोकप्रतिनिधींना जवळ करतात. मात्र एखादा अधिकारी असा असतो जो कोणाकडे दुर्लक्ष करत नाही, सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करतो, मुख्य म्हणजे शहराचे हित पाहतो. असा आदर्श अधिकारी म्हणून पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे पाहिले जात आहे. महापालिका कर्मचाऱ्यांचे ते दैवत तर झालेच आहेत, मात्र पुणे शहरासाठी आणि महापालिकेचा कारभार व्यवस्थित चालण्यासाठी असा अधिकारी हवा आहे, अशी भावना शहरातील लोकप्रतिनिधी आणि नागरिक देखील व्यक्त करू लागले आहेत. पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहिल्यामुळे आयुक्तांना शहराची चांगली ओळख होती. म्हणूनच आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्याबरोबर त्यांनी शहरात पहाटेच फेरफटका मारून शहर अजून जाणून घ्यायला सुरुवात केली. त्यांच्या लक्षात आले काम कशा पद्धतीने करायला हवे आहे ते. शिवाय त्यांच्या हे देखील लक्षात आले की आपले अधिकारी आणि कर्मचारी हे काम चुकारपणा करतात. त्यांना शिस्त लावणे गरजेचे आहे. त्यानुसार आयुक्तांनी शहराचा फेरफटका मारत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करत त्यांना निलंबित देखील केले. हे करतच त्यांनी सातत्याने काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा सपाटा देखील लावला. त्यामुळे काही अधिकाऱ्यांनी नाके मुरडली. मात्र मक्तेदारी मोडून काढण्यासाठी हे करणे गरजेचे आहे हे आयुक्तांना माहीत होते. म्हणून त्यांनी राजकीय दबाव येऊन देखील आपल्या निर्णयात कुठलाही बदल केला नाही. त्यामुळे आता महापालिका कामकाजात पारदर्शकता येऊ लागली आहे. क्षेत्रीय कार्यालय स्तरावर जो मनमानी कारभार चालत होता त्याला वचक बसला आहे. प्रत्येक टेंडर बारकाईने तपासले जात आहे. महापालिकेचा हा कारभार सुधारल्याने आपसुकच शहर सुधारण्याची घडी बसली आहे. काम करायला अजून वाव आहे, मात्र ही सुरुवात चांगली आहे. कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या आयुक्त यांच्याविषयी बऱ्याच तक्रारी असतात. काही लोक नाराज असतील देखील. मात्र बहुसंख्य कर्मचारी हे आयुक्तांना देव मानू लागले. तर कुठला लोकप्रतिनिधी आता उघडपणे आयुक्त यांच्याविषयी नाराजी बोलून दाखवत नाही. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बाबतीत आयुक्तांनी काही कठोर निर्णय घेतले, पण कर्मचारी हे माझे आहेत अशी आपुलकी दाखवत त्यांनी न्याय देण्याचा देखील प्रयत्न केला. हे फक्त कायम कर्मचाऱ्यांच्या बाबतीतच नाही, तर कंत्राटी कामगारांना देखील आयुक्तांनी न्याय दिला आहे. माझे कर्मचारी आणि माझे शहर असा भाव ठेवून आयुक्त कामकाज करत आहेत हे नक्कीच वाखाणण्याजोगे आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शहरासाठी आणि एकूणच महापालिका कर्मचाऱ्यांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामध्ये पहिला म्हणजे कंत्राटी कामगारांना बोनस देणे. दुसरा, सुट्टीच्या दिवशी काम केल्यास सफाई कामगारांना 1.5 वेतन देणे. कामावर असताना कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या वारसांना 5 लाख देण्याचा निर्णय. महापालिका कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांना जर घर घ्यायचं असेल तर त्या गृह कर्जाच्या अटीत सुधारणा करण्यात आल्या आहेत. 2005 नंतर कामाला लागलेले आणि जे सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आहेत त्यांना अंशदायी वैद्यकीय सहायता योजनेचा देखील लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचं म्हणणं आहे की कुठलाही नियम महत्त्वाचा नसतो, तर शहराचे हित महत्त्वाचे असते. तर या बाबतीत झाले असे की पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभाग आणि बांधकाम विकास विभागाच्या वतीने शहरात अतिक्रमण कारवाई केली जाते. दरम्यान काही भागात याआधी कारवाई झाली नाही, मात्र आता जोरदार कारवाई करण्यात येत आहे. याबाबत काही पत्रकारांनी महापालिका आयुक्तांना छेडले होते. त्यावेळी महापालिका आयुक्तांनी सांगितलं की शहरातील कुठलाही भाग असो किंवा कुणाचेही अतिक्रमण असो, कुठलाही लोकप्रतिनिधी असो, शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अतिक्रमण कारवाई अधिक कडक केली जाणारच आहे. आमच्याकडे तक्रार आली की आम्ही कारवाई करणार आहोतच. आयुक्त म्हणाले होते की शहराचं हित साधण्यासाठी नियमांचा फार विचार करण्याची आवश्यकता नाही.
कारण आम्ही नियम पाळत बसलो तर शहराचे हित साधण्यासाठी आम्हाला खूप वर्ष जावी लागतील किंवा द्यावी लागतील. त्यामुळे नियमांचा विचार न करता आम्ही अतिक्रमणावर कारवाई करणार आहोत आणि आयुक्तांनी त्याप्रमाणे करून देखील दाखवलं. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची कामकाजाची ही पद्धत सर्वच क्षेत्रातील लोकांना भावली आहे. महापालिकेचा गाडा व्यवस्थित चालण्यासाठी आणि शहराचा विकास साधण्यासाठी अशी सकारात्मकता खूप महत्त्वाची असते. महापालिका आयुक्त त्यांचे काम तर जोमाने करत आहेतच, मात्र आपल्या शहरासाठी शहरातील लोकप्रतिनिधी, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील लोकांसोबत नागरिक आणि अधिकारी कर्मचाऱ्यांनी देखील त्यांना साथ देणे तितकेच महत्त्वाचे आहे.